आम्ही स्वतः बघितलं साहेब भागावाल्याची हे नाही करतो पण हा व्यक्ती चव्हाण घोडातांडा ती माझी नणद होती. मी पुण्याला राहत होती. असं भांडगाळा झाले म्हणून मी आले त्यांना बघायला. तरी ते मी आले तर 3 दिवस पोलीस चौकीला फिरले सर. आम्हाला हाकलून दिलं गेटच्या बाहेर. म्हणलं हे म्हणलं पोलीस लोकांनी घुस खाल्लेला आहे सर. त्यामुळं गरीब लोकांची काळजी घेत नाही हे लोक. माझी नणद एवढी गरीब आहे की त्याला माझ्या दीराची पोरगी दिली होती. ती वारली आता नाही मला 7-8 वर्ष झाले. तर माझी नणद तिने सांभाळत होती लेकरांना. ते माझी दीराची पोरगी त्याला डिलिव्हरीच्या टायमाला त्याला काळ झाला. पोरांनी लात मारलं होतं लेकरांनी पोटात. त्यामुळे ती मेली होती. लय दाखवलं त्याला दवाखान्यात. आताची घटना ती सर मी पुण्याला राहत होती. ते माणसाने मारलेलं मला की मी पुण्यावरून आलेलं कळालं की 2 दिवस झाले मूर्तीमध्ये आम्ही इथं येऊन बसलो सर उपाशी. तरी बी आम्हाला खाणं नाही पिणं नाही. आमचे लेकरं वनवासी पडलं तर बी ते 2 दिवस झाले माहिती तिथं आयसीयू मध्ये. तर हे लोकांनी आम्हाची कारवाई घेत नाही. कडीची कडी सजा त्यांना फाशी शिक्षा द्यायलाच पाहिजे. तेव्हापासून आम्ही मडण येणार नाही इथून. आमच्या गरीब लोकांचा तुम्ही विचार करत नाही आणि तुम्ही घुस खाल्लेला लोक त्यांच्याशी बोलताय. ते पैसेवाला माणूस आहे पार्टीवाला. मग त्यांनी पार्टीला पैसे भरलाय. मग आमचे लोक गरीब लोक आम्ही करून खाणारे कुठून पैसे भरणार सर. आम्ही बिगारी काम करून खाणारे लोक. आमची शेती नाही वाडी नाही. आम्ही कष्टावर खाणार. मग आम्ही पैसे कुठून भराव सर सांगा बरं तुम्ही. कुठं मागता पैसे फायनान्स सांगत आला तो माणूस म्हणते दारूचा धंदा म्हणा सगळं आहे त्या माणसाचं. आता यांनी पोलिसनी घुस घाल्यावर मग आमचं कोणी विचार घेत नाही ना सर गरीब लोकांचं. केस घ्यायला तयार नाहीये. तुमच्या डाळा म्हणते तुमच्या माणसाला पहिले मग नंतर आम्ही कारवाई करू. नंतर ज्यांनी मारहाण केली त्यांचा दारू धंदा हा दारू धंदा आहे सर. आणि क्वार्टर बिअर बार सगळं विकते साहेब. सगळं सगळं सगळं. आणि त्याचं लायसन नाहीये दुकानाचं. बिगर लायसनचं दुकान आहे ते. हा सगळं दारू गुटखा. आणि आमचं दीर आहे. माझं दीर तर ते आजारी आहे. ते कशातच नाही सर. तुम्ही लोकेशन बघा. ते शेतात राहत आहे. तरी त्याला गणेश राठोड चव्हाणला त्याला जेलमध्ये अटक केलंय सर. उगच पोराला मारून. तुमच्या आईचं नाव सांगा. तुमचं नाव सांगून सांगा काय घटना घडली. तुम्ही बघायला गेल्यानंतर तिथं तुमच्यावर हे झालं. त्यांचं वैयक्तिक भांडण होतं. आमचे शेजारी आम्ही बघायला गेलो असं सांगितलं. गुन्ह्याचा गुन्हा दाखल करायला पाहिजे 302 प्रमाणे असं सांगितलं. माझं नाव पिंकू संतोष चव्हाण आहे माझं नाव. आणि मी राहणार घोडातांडा आहे. माझ्या घरा शेजारी तुळशीराम ठाकूर राठोड व राहुल गणेश चव्हाण विजू ठाकूर यांची भांडणं होत होती. त्यावेळेस माझ्या घरा शेजारी असल्यामुळे आम्हाला आवाज पडल्यामुळे आम्ही सगळे मी आणि माझी आई आणि माझी नणद आणि माझ्या घरा शेजारी राहणारे मनीषा राठोड आम्ही सर्वजण धावून गेलो भांडणं पाहण्यासाठी. त्यावेळेस तुळशीराम ठाकूर राठोड यांनी माझ्या आईला आम्हा सर्वांना शिव्या दिल्या. तुम्ही इथनं जाता का नाही. तुमचं जीवे मारतो. तुम्हाला खल्लास करतो म्हणून अशी धमकी दिली. त्यावेळेस विजू ठाकूर राठोड यांनी म्हणले की नाही नाही हे लोक असे नाही समजणार. ह्यांना चांगलं दाखवावं लागतंय म्हणून त्यांनी माझ्या आईचे केस ओढले आणि जमिनीवर पाडले आणि रॉडनी मारहाण केले. मारहाण केलं होतं अंगाला. त्यांच्या पायाच्या उजव्या साईडचा खुबा तुटलेला आहे आणि उजव्या साईडचा हात तुटलेला आहे. आणि ते आयसीयू मध्ये 14 दिवस होते सोलापूर रुग्णालयात. आणि आता 2 दिवस झालं त्यांचं डेथ झालेलं आहे. मी सारखं पोलीस चौकीला जाते तर पोलीस लोक म्हणतात तुम्ही डेड बॉडी जाळा त्याच्यानंतर आम्ही तुमची कारवाई करू. मग विजापूर नाका पोलीस स्टेशन येते. माझा 2 वेळा मी अर्ज जाऊन दिला तरी त्यांनी एकदा सुद्धा त्यांचा जबाब घ्यायला आले नाही. निसम तिथनं पळत तुम्ही जावा आम्ही येतो म्हणून आले सुद्धा नाही ते लोक. आणि माझी आईची आता डेट होऊन 2 दिवस झाले. मी उपोषणासाठी बसले आहे. माझे सपोर्ट करणारा कोण नाही आहे. माझ्या आईला तुम्ही सपोर्ट करा. माझी मागणी एवढीच आहे की तेवढे जे 5-7-8 आरोपी होते त्यांना सगळ्यांना शिक्षा भेटायला पाहिजे. मी पण सोडवायला गेले त्यावेळेस त्यांच्या फॅमिलीतले प्रकाश चव्हाण, अविनाश राठोड, अमोल राठोड, सुजाता राठोड आणि हे 2 आरोपींचे नाव मला माहित नाही. हे सगळे त्यांना मारहाण केले. मारुती पवार हे भीमा पवार हे सगळे त्यांना मारहाण केले. मला काय नाही फक्त मला माझ्या आईला न्याय पाहिजे. मला फक्त त्या लोकांना
अटक करायला पाहिजे माझी मागणी। पोलीस म्हणतात आम्ही त्यांना अटक करू, तुम्ही प्रेत नेऊन जाळा, त्याच्यानंतर आम्ही तुमची फिर्याद घेतो असं म्हणायला लागलेत पोलीस। चिरफाड केले तर त्यांचा रिपोर्ट अजून आलेला नाहीये। त्यांनी म्हणते तुम्ही पहिला त्यांना जाळा, आम्ही तुमची नोंद नंतर घेतो असे म्हणून म्हणायला लागलेत। मी एकटे असल्यामुळे मी मजबूर आहे, मला सर्वांची गरज आहे तुमच्या सपोर्टची, मला मदत करा तुम्ही। माझ्या आईला खूप गंभीर 14 दिवस त्यांनी ICU मध्ये होते आणि त्यांना तुम्ही सपोर्ट करा सर, माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला। आणि माझी आई माझा उजवा हात होता सर, कसे माझा भाऊ 5-6 वर्ष झालं माझ्या आईला सोडून गेलता आणि माझी आई माझ्या भावाचे 3 लेकरं पाळत होते सर त्यांनी। तर त्यात एक 10 वर्षाचा मुलगा अपंग आहे सर, तुम्ही त्याची सुद्धा तुम्ही बघू शकता माझ्या घरची परिस्थिती। ह्या लोकांनी त्या लेकरांना सुद्धा अनाथ केलेला आहे। मला काय नाही म्हणायचं, फक्त त्या लोकांना। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी, तर मग चिंता कशाला। जमजम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमजम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।